कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो मस्त कडक चहा आणलाय, आलं घालून प्या। नकोय मला। अहो पिऊन तर बघा, डोकं शांत होईल आणि टेन्शनही कमी होईल। घ्या प्या। अवनी मला चहा नकोय। किती बावळट मुलगा आहे हा अखिल। अरे दोघी भाऊ जीवाच्या आकांताने उरडून उरडून सांगताय की तो क्लायंट फ्रॉड आहे, तो क्लायंट फ्रॉड आहे। याला समजायचंच नाही, हुज्जत घालतोय माझ्याशी। त्या आकाशला उद्या याच्यानं मी चांगली शाळा घेणार आहे। तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? काय? अखिल आणि तुमचं सगळं घोडं त्या आकाश भाऊजींच्या पुढ्यात येऊनच थांबतं का? नाही म्हणजे तुम्ही स्वतः निर्णय कधी घेणार आहे? त्यामुळे काय अवनी, होतं? एक मिनिट, तू असं कसं बोलू शकतेस? आकाश नसताना अखिल बरोबर कोण असतो? मी असतो ना। अखिल बरोबर सगळे निर्णय मी घेतो। पण आकाशचा एक्सपिरियन्स आहे, त्याची मेहनत आहे इतक्या वर्षाची, त्याला लूप मध्ये नको का ठेवायला? आणि हो, याचा अर्थ असं होत नाही की मी कॅपेबल नाहीये। अहो मला तेच सांगायचंय तुम्हाला की तुम्ही केपेबल आहात, पण मग स्वतंत्रपणे निर्णय का नाही घेते तुम्ही? अशी कुठली गोष्ट आहे की ज्याची तुम्हाला भीती वाटते? भीती वाटते? मला कसली भीती वाटत नाहीये। मी आकाश येण्याची फक्त वाट बघतोय। हे बघा, आकाश भाऊजींनी तुम्हाला सांगितलं की ते क्लायंट फ्रॉड आहे, पण तसे पुरावे आहेत का त्यांच्याकडे? हो, आकाश बोलला मला तसं। पण जर तो क्लायंट चांगला असला तर आपल्या हातून केवढी मोठी संधी निघून जाणार आहे कळतंय का तुम्हाला? तेवढा वेळ नाहीये आपल्याकडे आणि संधी पुन्हा पुन्हा येणार नाहीये। मला असं वाटतंय तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा आणि सही करावी। आणि तुम्ही सही केली तर प्रॉब्लेम काय? तुम्ही इन्व्हेस्टिगेशन केलंय ना, काय मिळालंय त्यात? माझ्या हाती असं काही ठोस लागलेलं नाहीये। म्हणजे तुम्ही अजूनही आकाश भाऊजींसाठी थांबलात? अहो इतकं चांगलं डील आहे आणि जर तो क्लायंट चांगला निघाला तर त्याचं सगळं श्रेय आकाश भाऊजींना जाईल। हे बघा, तुम्हाला काहीच मिळणार नाही अशात। तुमच्या लक्षात येत आहे का मला काय म्हणायचंय ते? मला तर असं वाटायला लागलंय की आकाश भाऊजी मुद्दाम हे सगळं लांबणीवर टाकतायत, कारण त्यांना तुम्हाला हे श्रेय मिळू द्यायचं नाहीये। म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही सही करावी, कारण ह्याचा फायदा झाला तर सगळं श्रेय तुम्हाला मिळणार आहे। हो, नाही अवनी, तो क्लायंट जर खरोखरच फ्रॉड निघाला तर? तुला कळतंय नुकसान किती मोठं होईल ते? ते काही नाही, जोपर्यंत क्लायंट पूर्णपणे व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत कोणतंही डील होणार नाही। मला एक गोष्ट कळत नाही, यामध्ये आकाश आणि माझं कंपॅरिझन होतच कसं? येता जाता काय आकाश 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 लावलंय हो? कधीतरी आकाश भाऊजींना पण म्हणू द्या ना की भास्कर दादा आपण असं केलं तर चालेल का? भास्कर दादा आपण तसं करूया का? ऐकू द्या ना मला हे कधीतरी। सतत आपलं येता जाता आकाश आकाश आकाश। तुम्ही जबाबदारी घेतली ना तर सगळीकडे तुमचं नाव होईल। तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचंय? अवनी, तू जरा शांत बसशील का प्लीज? आणि तुला एक गोष्ट सांगतो, माझं ठरलंय, जोपर्यंत आकाश येत नाही तोपर्यंत मी कुठेही सही करणार नाही। अहो तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल। अरे कधीपासून भास्कर दादा फोन करतोय, त्याचा फोनच लागत नाही। एवढ्या वेळा अखिलला समजवलं, तो ऐकत नाही। भास्कर दादाने सुद्धा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, त्याचाही ऐकत नाही। आणि काय व्हेरिफिकेशन केलं अखिलने? हा, त्याच्या भरोश्यावरती डील केली असती तर केवढा मोठा नुकसान झालं असतं। बरोबर आहे तुमचं। आपण लवकरात लवकर घरी जाऊयात आणि अखिलला हे डील करण्यापासून थांबवूयात। काळजी करू नका।
कशा हं? हा हा तोच माणूस आहे ज्याने मगाशी गोळी झाडली होती. व्हॉट? हो. नाही प्लीज प्लीज तुम्ही नका जाऊ, नाहीतर तो पुन्हा काहीतरी करेल. वसुंधरा, काही होणार नाहीये. मी बघून येतो. आणि काही झालं तर मी गाडीच्या बाहेर निघू नका. अहो, अहो ऐका ना, तुम्ही प्लीज एकदा शांततेत विचार करून बघा. कदाचित तो क्लायंट चांगला पण असू शकतो ना. अवनी, तू माझं डोकं फिरू नकोस प्लीज. अखिल, मला असं वाटतं तू आधी त्या आकाशदादाला समजावलं पाहिजे, नाहीतर तू सतत आडवा येत राहील. नाही ग, आकाश दादाला समजावून काही फायदा नाही. तो नाही ऐकणार, माहिती आहे मला. अरे पण भास्कर दादा तर असा नाहीये ना. आय मीन, भास्कर दादाला तू थोडी लाडी गोडी लावून समजावलं तर ते साईन करतील आणि तूही साईन करशील. मग ते आकाश दादाचं काहीच नाही चालणार. तुला फक्त भास्कर दादांना कन्व्हिन्स करायचं आहे, राईट? येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. नाही, बरोबर आहे. काही करून भास्कर दादाला कन्व्हिन्स करायला हवा. काही झालं ना तरी मी सही करणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.